डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपचे पार्टी विथ डिफरन्स असे म्हटले। तसेच गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपचे पदाधिकारीच करू लागलेत असेही म्हटले। डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरातील फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170 शस्त्रास्त्रे कल्याण गुन्हे शाखेने हस्तगत केली। धनंजय कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून तो भाजपचा पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। कल्याण सत्र न्यायालयाने मंगळवारी धनंजयला पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी जयंत पाटील यांनी निवेदन प्रसिद्ध करत म्हटले की डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्र ताब्यात घेतली आहेत। येणाऱ्या काळात भाजप कशा प्रकारे राज्य सांभाळणार हेच यातून पाहायला मिळते। या शस्त्रांचा वापर करून भाजपला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या? देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे। भाजपचे पदाधिकारी जर अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।